बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 जानकी जीवन स्मरण सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री राम समर्थ। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहम भारहा वागवी कोणमाथा। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम। कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे की नामाची ज्योत आपण अखंडपणानं तेवत ठेवा, हे महाराजांचं आपल्याला सांगणं आहे. याचाच अर्थ माझ्यामध्ये अखंडपणानं नामाचा विचार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाम सतत घेत राहणं याचा अर्थ मी हातामध्ये माळ घ्यावी आणि वैखरीनं म्हणा किंवा मध्यस्थ कंठस्थ वाणीच्या अनुषंगानं म्हणा, मी केवळ नाम घेणं असा भाव अखंड नामामध्ये नाही. कारण प्रपंच आहे, प्रपंचाची कामंही आपल्याला आहे. मी ज्या वेळेला बँकेमध्ये कामाला बसतो आणि नोटा मोजतो, त्यावेळेला जर मी नोटा मोजत असताना नुसतंच श्रीराम जयराम म्हटलं तर त्या नोटा 25 आहेत का 50 आहेत का 100 आहेत मला कळणार नाही. पण ज्या वेळेला मी माझं टेबलावरचं काम सुरू करतो, त्यावेळेला भगवंता किंवा सद्गुरुनाथा तुम्ही माझ्याकडनं हे काम करवून घेता आहात, हा भाव मनामध्ये आणणं हाच नाम घेणारा भाव आहे. आणि माझं काम झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडनं काम करवून घेतलं, ही भावना ज्या वेळेला मी घेतो त्यावेळेला आपोआप मध्ये मी जे काही काम करत असतो तिथे नाम माझं आतमध्ये जागृत असतं. म्हणजे नामाची ज्योत अखंड ठेवा ह्याचाच भाव आमच्यामध्ये नामाचं स्मरण हे सतत जागं असणं अत्यंत महत्त्वाचं. आणि ज्या वेळेला ही भूमिका येते त्याच वेळेला आपले सद्गुरू आपल्या स्वाधीन होतात. कारण ज्या सद्गुरूंनी मला नाम दिलं त्यांचा नाम देतानाचा भाव हा आहे की हे नाम आता तू सातत्यानं घे आणि मी जसा भगवंतापर्यंत पोचलो आणि तो आनंद मी प्राप्त केला, तोच आनंद तूही प्राप्त करून घे. ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्या कारणानं त्या नामाच्या अनुषंगानं
ते आपल्या स्वाधीन होत राहतात. माझी ये जातीचे भेटो मज कोणी. आपण ज्यावेळेला एकाच आवडीची 4 माणसं एकत्र येतात, 2 माणसं एकत्र येतात, तेव्हा त्या आवडीच्या विषयाला अनुलक्षून आपोआप बोलणं होत राहतं. सद्गुरूंनाही नाम प्रिय आहे आणि ते प्रिय असणारं नाम मी घ्यायला सुरुवात करतो, त्याच्यात राहण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तेही आपोआप माझ्या स्वाधीन होतात. किंबहुना महाराजांचं नामप्रेम एवढं विलक्षण आहे की मी तुमचा ऋणी होईन. ऋणाचा भाव, कृतज्ञतेचा भाव हा महाराज म्हणतात माझ्यामध्ये मग निर्माण होतो आणि ते नाम देहबुद्धी आमची कमी करतं. स्वतः महाराज काल आपण बघितलं की देहाच्या भोगांना कंटाळलेले नाहीत. शेवटपर्यंत दम्याचा त्रास होता. आदल्या दिवशीच्या रात्रीच्याही भजनामध्ये दोघांच्या खांद्यावर हात ठेवून महाराज भजनाला उभे राहिलेले होते. ही परिस्थिती असतानाही ज्या नामाशी ते अनन्य झालेले होते, त्या नामावरती असणारं त्यांचं जे विलक्षण प्रेम होतं, म्हणून त्या नामात एकदा गुंतल्यानंतर देहाचे कष्ट आपल्याला जाणवत नाहीत. आणि ते देहाचे कष्ट जाणवत नाही म्हणून जेवढ्या शांतपणानं, स्थिर मनानं आम्ही आमचे आलेले भोग स्वीकारू, प्रपंचातल्या दुःखद घटनांना, अप्रिय घटनांना सहजतेनं सामोरे जाऊ, त्यावेळेला आपोआप ती एक मनाची समाधानाची धारणा पक्की होते. आणि म्हणून त्या पक्केपणामधून त्या नामाशी, त्या सद्गुरूंशी तुम्ही आपलेपणा ठेवा, हा विचार महाराज आम्हाला देतात. मला आवडतं म्हणून तुम्ही नाम घ्या. जी गोष्ट आपल्याला आवडते आहे किंवा आपल्या आईवडिलांना आवडते आहे, ती ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्यांचा प्रेमाचा, स्नेहाचा भाव आपल्यावरती अधिक येतो. म्हणून नामावरती विलक्षण प्रेम महाराजांनी केलं आणि ते प्रेम करत असताना त्यांच्या समोरचा भाव हा आहे की दृश्यापेक्षा सूक्ष्मातलं संकट हे जास्त अवघड आहे. बाहेर तुमचे माझे मतभेद झाले तर तुम्ही बाजूला व्हाल किंवा मी बाजूला होऊन जाईल, पण आतमध्ये विकारांचा जो हल्ला आहे, अंतर्बाह्य जग आणि मन, तुकारामांचे शब्द आहेत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. बाहेरून असणारे जगाचे आघात आम्ही बाजूला करू शकू, आम्ही स्वतःला तिथून बाजूला करू, पण अंतरंगामधनं विकारांचे होणारे जे आघात आहेत ते आघात खंडित करायचे असतील तर त्या सूक्ष्म संकटाला नामाचं शस्त्र उपयोगाला येतं. नामानं अंतरंगामधला असलेला आपला भाव हा ज्या वेळेला आपल्यामध्ये स्थिर होतो त्यावेळेला महाराज एका ठिकाणी असं म्हणालेले आहेत की प्रवाहाबरोबर काही काळ माणूस वाहत जाईल, पण ज्या वेळेला तो स्वतःला सांभाळत त्या प्रवाहातून बाहेर पडतो, तसं नामामुळं आपलं डोकं जे आहे, आपला विचार जो आहे, आपली बुद्धी जी आहे, ही एक प्रकारानं पाण्याच्या वर राहते. आपण पाण्यामध्ये, भवसागरामध्ये डुबत नाही. म्हणून आयुष्यभर महाराजांनी नाम घेतलं आणि त्याच नामाचा उपदेश जो जो कोणी त्यांच्या संपर्कामध्ये आला त्या प्रत्येकाला त्यांनी ते दिला. किंबहुना शेवटीही ते म्हणालेले आहेत, रामनाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. नाम मी कशासाठी घ्यायचं?
रामनाम वाचे बोला, वाणीनं मी त्या नामाचा जो सवय करतो, ती जी सुरुवात करतो, ते वाणीनं नाम घेता घेताना आत्मसुखा माझी डोला. आपणच आपल्या आत्मसुखाशी, आपणच आपल्या आनंदाशी, आत्मानंदाशी तद्रूप व्हायचं आहे. म्हणून महाराजांच्या नामप्रेमाविषयी आदरणीय बाबा बेलसर यांनी असं म्हटलेलं आहे की महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिलं. वस्तुतः रामनाम आपण वाणीनं घेतो आहोत, पण डोळ्यांनी पाहणं याचाच अर्थ या विश्वातल्या कणाकणामध्ये भरलेला जो राम आहे, तो राम अनुभवण्याचा, ऐकण्याचा भाव महाराजांनी जीवनभर केला. कानांनी त्यांनी नाम ऐकलं. जे जे कोणी नाम घेत गेले त्या प्रत्येकाचा भाव महाराजांच्या पर्यंत पोचत होता. मनानं नाम कल्पिलं, वाणीनं नाम घेतलं, बुद्धीनं नामच चिंतन केलं. म्हणजे एक प्रकारानं काया वाचा मनानं एका नामाशिवाय महाराजांच्या जीवनात काहीही नव्हतं. हे नामप्रेम जे आहे, किंबहुना त्या नामाला त्यांनी जे सत्य मानलं, त्या सत्यत्वाला अनुलक्षूनच महाराज आम्हाला इथे म्हणत आहेत की मला आवडतं म्हणून तुम्ही नाम घ्या. महाराजांच्या सहवासामध्ये दीर्घकाळ राहिलेले साधक, तिथे खरं तर साधक म्हणून उल्लेख आहे, पण त्यातला पुढला सगळा मजकूर वाचल्यानंतर ते बाबांनाच लागू होतं असं जाणवतं. महाराजांच्या आठवणींमध्ये आलेला हा विचार आहे. आपल्या जाण्यापूर्वी महाराजांनी एका ज्येष्ठ साधकांना असं म्हटलं की थोरला मुलगा हा वडिलांच्या जवळ इतर भावंडांच्या पेक्षा जास्त राहतो. त्यामुळं त्याला वडिलांच्या सगळ्या आवडीनिवडी कळतात, त्यांचे विचार त्याला कळतात. त्यामुळं वडील गेल्यानंतर त्या मोठ्या मुलाची ही जबाबदारी असते की आपल्या बाकीच्या भावंडांना वडिलांना काय अपेक्षित होतं, वडिलांची आवडनिवड काय होती आणि त्यांना आनंद वाटेल असं आपण यापुढे कसं वागायचं, हा तो मोठा भाऊ आपल्या बाकीच्या भावंडांना सांगतो. तसं उद्याला मी गेल्यानंतर आपणही बाकीच्या साधकांना याच पद्धतीनं नामाचा विचार सांगावा. माझी आवडनिवड म्हणाल तर मला एका नामाशिवाय बाकी कशाचीही आवड नाही. म्हणून आपण मनापासून नामस्मरण करावं, यामध्येच मला आनंद आहे आणि रामाला कधीही विसरू नका, हा माझा तुम्हाला निरोप आहे. जाण्यापूर्वी जर महाराज या पद्धतीनं आपला भाव व्यक्त करत असतील तर अंतर्बाह्य व्यामनामानं व्यापलेले महाराज हे आम्हाला म्हणतात की मला आवडतं म्हणून तुम्ही नाम घ्या. परिवाराच्याही वातावरणामध्ये आपण बघतो की आपल्या मुलामुलींनी जे आवडणारं आपल्याला आहे त्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये 4 गोष्टी कराव्यात. आणि म्हणून एक प्रकारानं समाधानाकडे नेणारं हे नाम आहे. त्या समाधानामध्ये दृश्याचा विचार क्षीण होत जातो आणि खऱ्या आत्मानंदाकडे येतो. म्हणून महाराज म्हणाले की मला आवडते म्हणून नाम घ्या. कालपर्यंत हा चिंतनाचा भाव आपण बघत होतो. पुढे महाराज असं म्हणाले की तुमच्या पापाचा भार मी घेतलेला आहे अशी खात्री बाळगा. ते पाप पुन्हा करू नका. तुम्हाला
रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्याकडे लागली. 3 गोष्टी महाराज इथे आम्हाला सांगतायत. पहिली गोष्ट आहे की आपल्या पापाचा भार महाराज उचलतात. केव्हा? ते पाप पुन्हा करू नका. आम्ही ज्या वेळेला आम्ही त्या पापाचा विचार पुन्हा करणार नाही, ज्याला खऱ्या अर्थानं पश्चात्ताप होणं असं आपण म्हणतो, ती पश्चात्ताप वृत्ती माझ्यामध्ये असेल, त्यावेळेला माझी जबाबदारी येते की मी पुन्हा जे पाप महाराजांना आवडत नाही आहे, अयोग्य आहे महाराजांच्या दृष्टीनं, त्या पापाकडे मी वळणार नाही. आणि माझी पापप्रवृत्ती क्षीण होत जाते, त्याबरोबर माझ्यातल्या अंतःकरण शुद्धीला अनुलक्षून महाराज पुढे म्हणाले, तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्याकडे लागली. रामाच्या चरणापर्यंत महाराज आपल्याला नेणार आहेत. मग पाप म्हणजे नक्की काय? केव्हा ना केव्हा शास्त्राचा विचार असा आहे की केव्हा ना केव्हा तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आमच्याकडून जे शास्त्रविरुद्ध वर्तन घडतं ते पापाच्या संकल्पनेमध्ये येतं. आणि जे पाप माझ्याकडून घडतं ते कर्म असल्या कारणानं त्याचं कर्मफळ तयार होतं आणि पाप मला भोगावं लागतं. मग ही जी पापं आहेत, ही पापं शारीरिक, मानसिक, वैयक्तिक किंवा कौटुंबिक कोणत्याही स्वरूपामधल्या अप्रिय घटनांमधून, दुःखद घटनांमधून आमच्या समोर येतात. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी असं म्हटलेलं आहे, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पापं फलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः. माणूस कसा आहे? पुण्य न करताना त्याला पुण्याचं फळ हवं असतं. आणि न पाप फलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. आणि पापाचं फळ त्याला नको असतं, परंतु सहज प्रमाणानं, सहज प्रकारानं त्याच्याकडून पाप घडत राहतं. म्हणून आम्हाला पुण्यही हवं आहे, पाप नको आहे, पण आमच्या कर्मामधूनच असं काही घडत जातं की पुण्य किती राहील आणि पाप कसं समोर येईल हा विचार आमच्या समोर असतो. हे पाप कसं येतं? तुकारामांचे शब्द आहेत, पापाची वासना नको डावू डोळा, याहुनी अंधळा बराच की. पापाची निर्मिती जर कुठून होत असेल तर ती आमच्या डोळ्यांमधून होते. आम्ही काहीतरी बघतो आणि ते बघितल्यानंतर त्याचा पहिला संस्कार, त्याचं पहिलं प्रतिबिंब जर कुठे पडत असेल तर ते मनावरती पडतं. आणि त्या मनामध्ये आमच्या एक प्रकारानं हवे नकोपणाचा भाव तयार होतो. जिथे माझ्याजवळ काही नाही पण मला हवं आहे, ते ज्या वेळेला मी तुमच्याकडे बघतो त्यावेळेला ते मला हवं आहे हा भाव माझ्यामध्ये येतो. आणि मग ते माझं मन त्या अनुषंगानं कार्य करतं, विचार त्या अनुषंगानं फिरायला लागतात. म्हणून डोळ्यामधूनच आम्ही अयोग्य वस्तू बघणं, अयोग्य गोष्टी आमच्या वाचनामध्ये येणं आणि आमच्यातल्या विकारांचा प्रादुर्भाव होणं. म्हणून हिंसा असेल, अभक्ष भक्षण असेल, परस्त्री गमन असेल, चोरी असेल
किंबहुना या सगळ्यांच्या अनुषंगानं येणारी सर्व तऱ्हेच्या गोष्टी या पापकर्मामध्ये येतात. म्हणून आपल्यामधली असणारी जी अयोग्य प्रवृत्ती आहे, अनितीकडे अनाचाराकडे नेणारी आपली जी प्रवृत्ती आहे, तीच प्रवृत्ती पापकर्माला प्रवृत्त करते आणि आमचं पाप तयार होतं. पण ह्या पापकर्माचा भाग येतो कुठे? मला माझं जीवन भोगमय असावं, त्या भोगाचा उपभोग मला घेता यावा, या भावनेतून ते येतं. म्हणून ज्याची भोगमय प्रवृत्ती आहे तो या ना त्या स्वरूपामध्ये अयोग्य कर्माला प्राधान्य देतो आणि त्याच्यातून सुख अनुभवण्याचा प्रयत्न करत राहतो. म्हणून अर्जुनानं भगवंताला विचारलेलं आहे. 3ऱ्या अध्यायात गीतेमध्ये अर्जुनाचा विचार येतो. अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषाः अनिच्छिन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिताः. माणसाची इच्छा नसतानाही पापाचरणाला हा माणूस का बरं प्रवृत्त होतो? भगवंतानं तिथे पूर्ण विचार पापाचा अर्जुनाला समजून दिला. आमच्यामधला काम असेल, आमच्यामधला क्रोध असेल आणि आमच्यामधला लोभ असेल, हे तीनही जण आमच्यामधल्या पापाच्या प्रवृत्तीला वळवतात. कामामध्ये केवळ स्त्री उपभोग हा भाग नाही आपल्याकडे. काम हा शब्द जो आला तो अमुक एक वस्तू मला हवी आहे आणि तिचा उपभोग मला घ्यायचा आहे, या भावनेतून काम शब्द आहे. म्हणून एखाद्या वस्तूची प्राप्ती मला हवी हा भाव येतो. ती मिळत नाही तेव्हा ती कशी मिळवावी म्हणून होणारा विचारांचा भाव हा प्रसंगी क्रोधाकडे वळतो. मारून मुटकून का होईना मला ते हवं आहे. लहान मुलांकडे बघा तुम्ही. एखादी गोष्ट त्याला जर हवी असेल, सुरुवातीला तो मागण्याचा प्रयत्न करतो. पण आपण जर त्याला तिथे विरोध केला, मी देत नाही असं म्हटलं, काय होतं? भोकाड पसरतो. आणि ते भोकाड असं असतं की तो आवाजच आपल्याला सहन होत नाही. बाबा रे, तू गप्प बस, देतो. म्हणजे एक प्रकारानं मला ते हवंच आहे म्हणून माझ्याकडलं असलेलं जे काही ताकद असेल, ती ताकद त्या क्रोधाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करत राहतो. आणि एकदा ते मिळालं, तो आनंद मला मिळाला की ते पुन्हा पुन्हा मिळावं म्हणून माझ्यातला लोभ तिथे असतो. म्हणून ही जी पापाची प्रवृत्ती आहे, ही पापाची प्रवृत्ती प्रसंगी आम्हाला हिंसेकडे वळवते. म्हणून जमिनीचे वाद असतील, संपत्तीचे वाद असतील, माणसं एकमेकांच्या भावबंधांचे खून करायला मागे पुढे पाहत नाहीत. काही वेळेला जे कर्म मी करायला हवं आहे त्या कर्माचा, मी विहित कर्माचा त्याग करतो. आणि काही वेळेला आमच्याकडनं निषिद्ध कर्म घडतात, ते म्हणजे आमच्याच इंद्रियांवरती संयम नसणं. घोड्यावरती मी बसल्यानंतर मी घोड्याच्या अधीन व्हायचं का घोड्याला लगामाच्या माध्यमातून माझ्या स्वाधीन ठेवायचं, हा विचार माझ्यामध्ये पक्का असणं महत्त्वाचं. म्हणून आपल्याकडे शास्त्रानं 10 पापांचे प्रकार मांडलेले आहेत. कायिक प्रकार 3 आहेत, वाचिक प्रकार 4 आहेत आणि मानसिक प्रकार 3 आहेत. कायिक पापाच्या प्रकारामध्ये कुठल्याही तऱ्हेचा तुम्हाला मोबदला न देताना तुमची वस्तू मी उचलून घेणं, हा कायिक पापाचा भाग आमच्यामध्ये निर्माण होतो. यज्ञकर्मांमध्ये हिंसा सांगितलेली आहे, पण तिलाही काही बंधनं आणि काही कार्यपद्धती आहे.
परंतु कुठल्याही तऱ्हेचा हेतू नसतानाही माझ्याच उपभोगासाठी मी ज्या वेळेला पशुहत्या करतो ते आमच्यामध्ये पाप आहे. आणि स्वस्त्री व्यतिरिक्त अन्य स्त्रीकडे जाणं हे कायिक पापामध्ये येतं. मानसिक वाचिक पापांमध्ये माझ्याकडून होणारं कठोर भाषण जिथे तुमचं अंतःकरण दुखावतं. कारण भगवंतच म्हणतो आहे की मन ही माझी विभूती आहे. जर मन ही भगवंताची विभूती असेल तर माझं मनही भगवंताचं आहे, तुमचं मनही भगवंताचं स्वरूप आहे. म्हणजे मी ज्या वेळेला तुमच्याशी कठोर बोलतो त्यावेळेला मी तुमच्यामधल्या भगवंताला दुखावतो. म्हणून कठोर भाषण, असत्य भाषण, कुटील वर्मी लागेल अशा रीतीचं बोलणं किंवा असंबद्ध स्वरूपाचं बोलणं हे सगळं वाचिक पापामध्ये येतं. आणि मानसिक पापांमध्ये दुसऱ्याच्या द्रव्याचा अपहार करण्याची भावना माझ्या मनामध्ये येणं किंवा तुमचं वाईट व्हावं या दृष्टीनं विचार मी त्या ठिकाणी करत राहणं, हा सगळा मानसिकतेशी निगडीत आहे. आणि तिसरा मानसिक पापाचा भाग म्हणजे मिथ्या अभिमान. माझ्याजवळ काहीही नसताना जी दांभिकता माझ्याकडून व्यक्त होते, हाही एक प्रकारानं शास्त्र म्हणतं तुम्ही पापाचरणाकडे बघा. म्हणून एका अभंगामध्ये तुकारामानं म्हटलेलं आहे, पाप त्याचे नाव न विचारित नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. पाप जे आहे ते तुम्हाला नावगाव विचारत नाही, पण तुम्हाला उन्मत्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्यामधला तमोगुण असेल, आमच्यामधला रजोगुण असेल, तो आम्हाला कामक्रोधांच्या द्वारा आम्हाला पापाला प्रवृत्त करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय किंवा भागवतातल्या 11 स्कंधामधला 13वा अध्याय आमच्या संतांनी या पापाचा फार विस्तारानं आणि सूक्ष्मपणानं विचार केलेला. म्हणून पहिल्यांदा माझ्या मनामध्ये संकल्प निर्माण होतो, त्याच्यातून गुणध्यानाचा विचार येतो, मग उपभोगाची कामना जागी होते, मी त्याच्या स्वाधीन होतो आणि माझ्याकडून दुःखकारक म्हणा पापकारक म्हणा ही कर्म घडतात. हा शास्त्राच्या अनुषंगानं आलेला पापाचा विचार आहे. श्रुती असं म्हणते की खरं पाप तुम्हाला जर विचारात घ्यायचं असेल तर आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान हेच माणसासाठी मोठं पाप आहे. मनुष्य म्हणून मी ज्या वेळेला जन्माला आलेलो आहे त्यावेळेला या जन्मातलं माझं खरं कर्तव्य हे मी माझ्या आनंद स्वरूपाला जाणणार, माझ्यातल्या परमात्म तत्वाच्या जवळ मी जाणार. मी ते जाणत नाही, समजून घेत नाही, त्या अनुषंगानं मी प्रयत्न करत नाही आणि मी वेगळ्याच दिशेनं दृश्यामध्ये या बहिरंगामध्ये विषयांमध्ये गुंततो. मला असं वाटत राहतं की ही वस्तू घेतली की मला सुख लाभेल, ती वस्तू घेतली की मला सुख लाभेल. पण व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती माणसाला कधीही सुख देत नाहीत. कारण वस्तू जर सुख देणारी असेल तर ती वस्तू सगळ्यांनाच सुख देणारी असायला हवी. मला जिलबी आवडते म्हणून मी जिलबी खातो आहे, पण तुम्ही जिलबी का खात नाही? तुम्हाला शुगरचा त्रास आहे. याचा अर्थ इथे जिलबी ही वस्तू सुखकारक नाही आहे. माझं मन, माझी प्रकृती, तुमचं मन, तुमची प्रकृती हा सुखाचा विचार. म्हणून श्रुतींचं म्हणणं असं आहे की तुम्ही देहाभिमानामधून बाहेर पडा, मीपणाच्या अनुषंगानं बाहेर पडा, म्हणजे तुमच्यामध्ये विषय वासना येणार नाहीत
आणि विषयवासना आल्या नाहीत की तुम्ही पापाकडे वळत नाही. तुम्ही सत्कर्माचा, सत्संगाचाच विचार हा त्या ठिकाणी करता. आणि म्हणून सद्गुरूंची तळमळ इथे आहे की तुमच्या पापाचा भार मी घेतो. आपल्यातलं पाप महाराजांनी स्वीकारणं म्हणजेच माझ्या अंतरंगामध्ये महाराजांनी शिरणं आहे. महाराज अंतरंगामध्ये शिरतात याचा अर्थ माझ्यातल्या तमोगुण प्रवृत्तीला, रजोगुण प्रवृत्तीला ते स्पर्श करतात. आणि तो तमोगुणही क्षीण होणं, रजोगुणही क्षीण होणं म्हणजे माझ्या अंतःकरण शुद्धीचा भाव तिथे सुरू होतो. महाराजांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. महाराजांच्यावरती विषप्रयोग जेकबनं केला. तो करण्याच्या आधी त्या औंधच्या राजघराण्यामध्ये जेकबनं बरेच प्रयत्न केले की त्या घराण्यातल्याच माणसांमध्ये वादविवाद निर्माण करावेत. अर्थात त्याचा तो प्रयोग यशस्वी झाला. राजघराण्यातल्या मंडळींच्या मध्ये मतभेद निर्माण झाले. एकमेकांच्या विषयी खोटं बोलणं, असलेल्या सगळ्या साहित्याला अनुलक्षून, राजसंपत्तीला अनुलक्षून खोटे कागद तयार करणं, सोनं नाणं चांदी जे काही असेल ते कमी दाखवणं किंवा लांबवणं, तुम्ही माझ्या मताप्रमाणे वागत नाहीत म्हटल्यानंतर तुमच्यावरती मारेकरी घालणं, अनेक प्रकार हे त्या ठिकाणी झाले. प्रसंगी विषयही द्यावं का इथपर्यंत त्या राजघराण्यातल्या सगळ्या परिवारामध्ये मतभेदांचा परमोच्च बिंदू गाठला गेला. पण त्यामध्ये एक पांगळी स्त्री होती राजघराण्यातली. ती महाराजांच्याकडे नेहमी येत होती. महाराजांनी तिला नाम दिलेलं. या सगळ्या वातावरणामध्ये ती ज्या ज्या वेळेला नाम घ्यायला बसायची आणि नाम घेण्याचा प्रयत्न करायची, तिची आधीची सगळी पापं तिच्या डोळ्यासमोर उभी राहायची आणि त्याचा परिणाम तिच्या नामावरती व्हायला लागला. म्हणून ती महाराजांच्याकडे आली आणि महाराजांना म्हणाली की मी नाम घेण्याचा प्रयत्न करते, नामाला बसते, पण ज्या ज्या वेळेला माझं नाम सुरू होतं त्यावेळेला ती सगळी पापं डोळ्यासमोर येतात. मी काय करू? महाराजांनी पहिला प्रश्न त्यांना केला, तुम्हाला पापांचा खरोखर कंटाळा आलेला आहे का? आणि जर कुठलाही प्रसंग जीवनामध्ये यापुढे आला तरीही मी पापाकडे वळणार नाही, अयोग्य कर्माकडे वळणार नाही, याची खात्री तुम्ही मला देता का? ही जर खात्री तुम्ही मला देत असाल तर तुमचं पाप घ्यायला मी तयार आहे. त्या माऊलीनं असं म्हटलं की आपल्या शब्दाच्या बाहेर मी नाही. आपण सांगाल त्या पद्धतीनं मी राहते. यापुढे माझ्याकडून अयोग्य कर्म, पापकर्म घडणार नाही. महाराजांनी विधिवत संकल्पपूर्वक तिच्या हातामध्ये पाणी दिलेलं आहे आणि ते संकल्पपूर्वक पाणी, माझं सगळं पाप मी महाराजांना समर्पित करते, या भावानं महाराजांनी ते पाणी सगळं आपल्या हातामध्ये घेतलेलं. त्यानंतर महाराजांना थोडासा त्रास झाला. महाराजांचं शरीर काळवंडलं, पण तरीही महाराज तिथे स्वस्थ आहेत. मी कुठल्याही देहभोगांना कंटाळलो नाही. महाराज पुढे असं म्हणाले त्या बाई गेल्यानंतर, मला त्रास झाला तरी आज त्या बाईचं कल्याण झालं. पाप ही आग आहे
आणि त्यातल्या त्यात राजे लोकांचं पाप ही जास्त मोठी आग आहे. ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे त्याचं पापही तेवढ्याच मोठेपणानं व्यक्त होत असतं. म्हणून एक प्रकाराने आपल्या कल्याणासाठी, आपल्या आत्मोद्धारासाठी महाराज आपली पापं घ्यायला तयार आहेत. आपण ते मोकळेपणानं एकदा सांगावं की खरोखर मी चुकलो, आता यापुढे अशा स्वरूपाच्या अयोग्य कर्मांमध्ये, पापकर्मांमध्ये मी वळणार नाही. ही भावना जर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर तो पश्चात्तापाचा भाग महाराज आपोआप तुमच्या अंतःकरण शुद्धीमध्ये तुम्हाला सह्यभूत होतात. म्हणून महाराजांच्याच बोधकथेतली एक गोष्ट आहे. गावामध्ये एक वाह्याद तरुण होता. तो अनेकांची चेष्टा करायचा, कोणाला तरी निव्वळ त्रास द्यावा याच अनुषंगानं त्याचं काम असायचं. एक दिवस संध्याकाळी एक कुलीन स्त्री रस्त्याने जात होते देवदर्शनाला. हाही व्रात्य माणूस तिच्या मागे गेला आणि रस्त्यामध्ये फारसं कोणी नाही असं बघितल्यानंतर आडवळणाच्या निर्मनुष्य त्या भागामध्ये त्यानं त्या स्त्रीच्या पाठीवरती थाप दिली. त्याबरोबर ती स्त्री मागे वळली आणि तिनं याच्याकडे बघितलं. याची मान लगेच खाली गेली, कारण त्या स्त्रीच्या तोंडावरती देवीचे वण होते आणि ह्याच्या आईच्या तोंडावरतीही देवीचे वण होते. अंतःकरणामध्ये हा भाव आला की अरे ही माझी आई अशीच आहे. आई हा भाव आल्याबरोबर ज्या ताप देण्याच्या उद्देशानं, चेष्टा मस्करी करण्याच्या उद्देशानं तो तिच्या मागे लागलेला होता, तो वरमला आणि मागल्या पावली परत फिरला. महाराज आम्हाला इथे असं म्हणालेले आहेत की आईच्या आठवणीने पापापासून परावृत्त होणारा भाव जसा त्या मुलामध्ये आहे, तसं मोहापासून, लोभापासून, कामापासून, अयोग्य वर्तनापासून आम्हाला जर परावृत्त करायचं असेल, व्हायचं असेल तर तिथे भगवंताचं नाम आम्हाला सहाय्यभूत होतं. शरीरानं जशी आम्ही स्नानानं शुद्धी करतो तसं आमच्या मनाची शुद्धी आम्हाला जर करायची असेल तर ती नामानं होते. म्हणून जेव्हा जेव्हा मन आपलं अस्वस्थ होतं, विपरीत विचारांची वादळं आमच्या मनामध्ये वारंवार निर्माण होत असतात, त्यावेळेला खरोखर पापाकडे वळण्यापेक्षा किंवा तो विचार प्रबळ होण्यापेक्षा आम्ही नामाचं स्मरण करावं. जेवढं म्हणून आपण नामाचं स्मरण करतो तेवढा भाव आमच्यामधल्या अयोग्यतेला मर्यादित करतो. जुन्या माणसांची एक सवय नित्याच्या व्यवहाराला सुद्धा फार उपयोगाची असते. आपली मोठी माणसं असं म्हणतात की तुम्हाला जर राग आला तर पहिल्यांदा 1 ते 10 आकडे मोजा आणि मग काय निर्णय घ्यायचा तो घ्या. याचा भाव काय आहे? माझ्या मनामध्ये तुम्ही काहीतरी बोलल्यानंतर जी एक तीव्र भावना रागाची आलेली आहे, त्या तीव्र रागाच्या भावनेला मी जर लगेच व्यक्त करायचं म्हटलं तर त्या क्रोधाच्या टेम्परेचरमध्ये, त्या वरच्या डिग्रीमध्ये अयोग्य शब्द माझ्याकडून बाहेर पडू शकतो. पण मी थोडासा शांत राहिलो,
तुमच्या बोलण्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या बोलण्याला मी वेगळ्या पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका घेतली, तर तिथे शांत होणारा जो भाव आहे, मला 1 ते 10 आकडे मोजणं याचा अर्थ वरच्या पायरीवरनं मी शांत पायरीकडे येणं. म्हणून नामाच्या आधारानं आपल्यामधल्या अयोग्यतेला आपण बाजूला करतो. आणि म्हणून महाराज म्हणाले की ते पाप पुन्हा करू नका, तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी देतो. भगवंतापर्यंत पोचवणं हा भाव महाराज आम्हाला देतात. वाल्याकोळी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. काल संध्याकाळी रामचरित्र चिंतनात आपण बघितलेलं आहे. अत्यंत अपराध करणारा आणि हे सगळं माझ्या परिवाराबरोबर मी करतो आहे, त्यांच्या हितासाठी करतोय असं म्हणणारा हा वाल्याकोळी. पण परिवारातले सदस्य ज्या वेळेला म्हणतात की तुझ्या पापाचे आम्ही वाटेकरी नाही, तिथे वाल्या अंतर्मुख झालेला आहे. आणि नारदांसारखा सद्गुरू भेटतो आणि तो रामनामामध्ये जातो. चैतन्य महाराज देगलूरकरांनी या प्रसंगावरती फार सुरेख विचार दिलेला आहे. ते असं म्हणाले की बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की वाल्याकोळ्यानं सुरुवातीला मरा 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 म्हटलं आणि मग तो पुढे राम 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 म्हणायला लागला. आता म्हणे माझा प्रश्न असा आहे, ज्याला मरा शब्द म्हणता येतो त्याला राम शब्द म्हणायला काय अवघड आहे? कुठेही जोडाक्षरं नाही आहेत, कुठेही ऱ्हस्व-दीर्घाचा भाग नाही आहे, शब्द एकच आहेत, अक्षरं उलटी सुलटी झालेली आहेत. ते म्हणाले तो सुरुवातीला मरामराच म्हणत होता, कारण जन्मजन्मांतराच्या पापांचा जो साच होता, साचलेला भाग, तिथे असणारी त्याची जी पापबुद्धी होती, देहबुद्धी होती, ती देहबुद्धी त्याला मरामरा करत होती. ते जे सगळं मरामरा म्हणताना ते क्षीण होत गेलं आणि ते ज्या वेळेला क्षीण झालं तेव्हा त्याच्यामधून राम 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 पुढे आलं. म्हणून एक प्रकारानं अखंड रामनामाचा भाव वाल्याला जर वाल्मिकी करतो तर आम्हालाही तो करू शकतो. आणि म्हणून अखंड अनुसंधान ज्या वेळेला आपल्यामध्ये येतं त्याच वेळेला आपल्या पापाची जबाबदारी सद्गुरू घेतात आणि मग ते पुढे असं म्हणतात की मनातील हवे नकोपण नाहीसे कराल तर मी तुमच्याशी बोलू लागेन. म्हणजे आम्हाला आता पुढे महाराज असं म्हणत आहेत की आपल्या मनातलं हवं नकोपण आम्हाला नाहीसं करायचं आहे. महाराजांनी माझ्याशी बोलावं अशी जर अंतःकरणपूर्वक भावना माझ्या मनामध्ये असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा मला माझ्यामधलं हवं नकोपण बाजूला करावं लागेल. आज मी प्रपंचामध्ये वावरत असताना मला हे हवं आहे किंवा हे नको आहे असं मी म्हणतो. अर्थात तुमचा माझ्या प्रत्येकाच्याच घरामधला हा विषय आहे. नको नको म्हणत असतानाही घरातलं अडगळीचं सामान खूप झालेलं असतं. नाही ते ह्याला लागेल, ते त्याला लागेल, ते त्याला लागेल. जेव्हा केव्हा आम्ही घराला रंग देण्याचा विचार करतो किंवा ही जागा बदलून नवीन जागा आम्हाला घ्यायची आहे असं बघतो तेव्हाच ती अडगळ आमची कमी होते. अर्थात तिथेसुद्धा नाही हे तिकडे उपयोगाला येईल म्हणून 10 गोष्टी अडगळीतल्या जर असतील तर त्यातल्या 2 गोष्टी पुन्हा नवीन ठिकाणी जातात. म्हणजे नकोपण जे आहे, जेव्हा माझा हवेपण मी थांबवेन
तेव्हाच असलेल्याचा स्वीकार करणारा भाव मनाच्या पातळीवरती येतो आणि मग नकोचाही भाव तिथे येतो. मंदिरामध्ये आपण इथे येतो त्यावेळेला आम्ही काय करतो आहोत, किंवा कुठल्याही सत्पुरुषांच्या स्थानावरती दर्शनाला जात असताना आम्ही काय करतो, बाहेरच्या बाजूला आमची पादत्राणं आम्ही ठेवतो आणि अनवाणी पायानं आम्ही आत येतो. सद्गुरूंनी माझ्याशी बोलावं हा भाव मला जर निर्माण करायचा असेल माझ्या अंतःकरणामध्ये, तर माझ्यामधली मन आणि बुद्धी मला पूर्णपणानं शून्य करायची. त्या मनबुद्धीची पादत्राणं मी ज्या वेळेला मीपणातून बाहेर ठेवतो तेव्हाच सद्गुरू माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर होतात. मनाचं कार्य काय आहे? मनाचं कार्य आहे एखादी कल्पना निर्माण करणं, मनामध्ये काही संकल्प निर्माण करणं. मग कल्पनेतून कर्म असेल, संकल्पामधून कर्म असेल, माझ्याकडून कर्म घडतं आणि कर्म घडल्या कारणानं तिथे अनुकूल किंवा प्रतिकूल असा कर्मफळाचा भाव येतो. आणि म्हणून इथे अमुक हवं किंवा तमुक नको, किंवा जे हवं होतं ते मला अजून पुरेसं मिळालेलं नाही, अजून मिळायला हवं आहे, ही सगळी मनामधली हालचाल जी आहे, ही हालचाल आमच्यामध्ये भाव निर्माण करते हवे नकोपणाचे. म्हणून हे जे मनानं मी व्यापलेलं स्वरूप आहे हे मला कुठेतरी खंडित करायचं आहे. मन सुखदुःखांचा भाव आमच्यामध्ये देतं. ज्ञानाच्या अनुषंगानंही मनाचा भाव तिथे आहे. मनाच्या अनुषंगानं चिंतन करणारा, चिंता करणारा भाव आमच्यामध्ये येतो. प्रसंगी काही आठवणी आमच्या समोर येतात, काही आठवणी विस्मृतीमध्ये जातात, मनाचा भाव तिथे येतो. रागाधिक विकार आपल्यामधले षडविकार जे आहेत तेही मनामधूनच व्यक्त होत राहतात. म्हणून हे जे मन आहे हे मन मला त्या ठिकाणी पूर्णपणानं परिवर्तित करायचं आहे. या मनाला जर मला आत्मसाक्षात्काराकडे न्यायचं असेल तर मनाची आत्ताची असणारी स्थिती ही मला बदलवायची आहे. प्रपंचाच्या पातळीवरती असणारं जे माझं व्यक्त मन आहे त्या व्यक्त मनाला हळूहळू अंतर्मुख करत अव्यक्त मनापर्यंत मला न्यायचं आहे. व्यक्त मनातून नित्याची देहाच्या आधारानं माझी कामं होत राहतात, पण अव्यक्त मनाच्या पातळीवरती मी त्या विश्वमनाशी जोडला जातो, व्यापक शक्तीशी जोडला जातो, त्या परमात्म तत्वाशी मी जोडला जातो आणि म्हणून ती एक व्यापकता तिथे येते. मग हे अव्यक्त मनाच्या अनुषंगानं व्यापक होणारा भाव हा एका नामाच्या आधारानं माझ्यामध्ये येतो. आणि म्हणून अशांतता असेल, चंचलता असेल, हे दूर करण्यासाठी या मनाला ही शिकवण द्यावी लागते की मला हे हवं आहे किंवा मला हे नको आहे असं तू विचार करू नकोस. काल म्हटलं तसं जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. समोर येईल त्याचा मी स्वीकार करतो आहे, त्याच्यामध्ये मी आनंद मानतो आहे, त्याच्यामध्ये मी समाधानी राहतो आहे, हा भाव माझ्यामध्ये येतो. आणि म्हणून जे घडून गेलं त्याचाही मी विचार मनाच्या पातळीवरती आणायचा नाही. उद्याला काय होणार आहे तेही मी जास्त चिंतन करायचं नाही. आज माझ्या समोर आहे ते मी स्वीकारत पुढे जायचं. कारण माझ्यामधल्या आनंदाचा भाव, माझ्यामधल्या स्वरूपानंदाचा भाव हा अव्यक्त मनाशी निगडित आहे. म्हणून त्या अव्यक्त मनापर्यंत मला जायचं आहे. त्याच्यामधून विश्वमनाकडे मी येतो आणि तिथे नामसाधन आपलं होतं.
म्हणून कालही आपण बघितलं तोच विचार महाराज इथे पुढे पुन्हा नेत आहे की माझ्या मनाला मी अमन करणं, उन्मन करणं, उत्मन, मनाला विकसित करायचे. दृश्यामध्ये अडकलेलं, भोगामध्ये अडकलेलं, मीपणामध्ये अडकलेलं, देहबुद्धीत अडकलेलं जे मन आहे ती सगळी कवच बाजूला करायची आणि त्याला व्यापक करायचं. मन म्हणून असणारी जी जाणीव आहे तीच मला तिथे थांबवायची आहे. आणि म्हणून ते विश्वमनाशी, ईश्वरी शक्तीशी मन ज्या वेळेला जोडलं जातं तिथपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा आपलं मन सूक्ष्म होतं. आणि जेवढं ते सूक्ष्म होतं तेवढं ते अधिक क्रियाशील होतं. आणि ती क्रियाशीलता महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला देतं. मनाचं मनपण मी सोडलं, त्या मनामधले विचारही माझे थांबून गेले. पतंजली महामुनींचं सूत्र इथे येतं, निर्विचार वैशारद्याम अध्यात्म प्रसादा. तुमचं मन हे ज्या वेळेला विचार शून्य होतं तेव्हा तुम्ही अध्यात्माच्या पातळीवरती त्या प्रसादाच्या जवळ तुम्ही येता. प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नस्तु प्रसादतः. तुमच्या वृत्ती प्रसन्न होणं, तुम्ही समाधानानं परिपूर्ण होणं ही प्रसादाची भावना आहे. म्हणून आपल्यातला अध्यात्मप्रसाद, आपल्यामधला आत्मप्रसाद हा विचारशून्य अवस्थेशी निगडीत आहे. आणि ही विचारशून्य अवस्था ज्या वेळेला येते त्याच वेळेला आपल्या देहाचा भाव राहत नाही, मीपणाची वृत्ती राहत नाही. म्हणून हवं नको पण मी नाहीसं केल्यानंतर मी तुमच्याशी बोलू लागेन. महाराज आमच्याशी संवाद साधतात, महाराज आमच्याशी बोलतात. हे जे महाराजांचं बोलणं आहे हे नामसाधनेच्या प्रवासात मला पुढे नेणारं आहे. त्या साधनेला जर कुठे प्रतिबंध निर्माण होणार असेल तर तिथे सांभाळणारा, विचार देणारं बोलणं आहे. महाराज माझ्यासमोर साधनेमध्ये जपाला बसल्यानंतर येणार आणि बोलणार, याचा अर्थ तुझ्या प्रपंचात काय कमी जास्त आहे ते मला सांग, मी ते वाण्याच्या यादीसारखं टिकमार्क करत पूर्ण करतो, हे बोलणं नाही. महाराजांचं बोलणं हे तुम्हाला उन्नत करणारं बोलणं. म्हणून महाराज पुढच्या वचनात म्हणाले, माझं बोलणं म्हणजे अशारीर वाणी. तुम्ही आम्ही बोलतो हा शारीरिक संबंध आहे, हे शारीरिक बोलणं आहे. पण अशारीर वाणीमधलं महाराजांचं बोलणं म्हणजे अंतरात्म्याशी असलेला संवाद, त्या अंतरात्म्यामधून व्यक्त होणारं बोलणं. ते जे त्यांचं बोलणं आहे तोच तुमच्या माझ्यामधला आतला आवाज आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो, अरे माझ्या आतल्या आवाजाचा कौल काहीतरी वेगळा आहे, मला हे करायचं आहे पण माझं अजून ते होत नाही, मनासारखं मला पटत नाही. माझा आतला आवाज मला काहीतरी वेगळं सांगतो आहे, सूचित करतो आहे. हे जे आपण बोलतो तो अंतरात्मा म्हणजे तुमचा आतला आवाज आहे. राम वनवासाला निघून गेलेले आहेत. राम राम म्हणत दशरथांनी प्राण सोडलेला आहे. म्हणून वसिष्ठांनी भरताच्या आजोळी निरोप पाठवला, कारण भरत आणि शत्रुघ्न तिथे आहेत. ते दोघंही आले.
त्या दोघांना सैनिकांना, त्या दूताला, सेवकाला सूचना दिलेली होती की तुम्ही तिथे काही बोलू नका, फक्त तुम्हाला अयोध्येमध्ये नेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, एवढंच सांगून त्यांना घेऊन या. सगळे आलेले आहेत, भरत शत्रुघ्न आलेले आहेत. भरताला सगळा वृत्तांत कळतो. दशरथाचं पित्याचं निधन झालेलं आहे. राम, सीता आणि लक्ष्मणही वनामध्ये निघून गेलेले आहेत. वसिष्ठांनी राजदरबार बोलवलेला आहे आणि आता याच्या पुढे भरताला राज्यावर बसवायचं आहे. या दृष्टीनं पुढचा विचारविनिमयाचा, चर्चेचा भाग त्या दरबारामध्ये सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं बोलतो आहे आणि भरतानं हे राज्य स्वीकारावं अशा रीतीची भूमिका प्रत्येकजण मांडतो आहे. ते रामायण काळापासूनच आमच्याकडे आलं आहे. पक्षाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं ती मीटिंग होणार, चर्चा होणार, मग ज्याला बसवायचं आहे त्याचं नाव, त्याचा विरोधक सुचवणार, हे तिथून आलेलं आहे. सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर वसिष्ठ भरताला म्हणाले, भरता, तुला राज्य स्वीकारायचं आहे. भरत तिथे असं म्हणतो आहे की अनेकांनी मी राज्यावरती बसावं असा विचार मांडलेला आहे, पण मुळामध्ये माझं अंतर्मन मात्र मला वेगळा विचार देतं आहे. आणि माझं अंतर्मन मला असं म्हणतं आहे की आपण पहिल्यांदा वनामध्ये जाऊन रामाची भेट घ्यावी, त्याला आपण विनंती करावी, तू पुन्हा मागे ये आणि तूच राज्यावरती बस. त्यानंतर जर राम काही वेगळं बोलला तर त्याचा विचार आपण करू. पण आत्ताच्या घडीला माझं अंतर्मन मला सांगतं आहे की मी रामाला भेटल्याशिवाय कुठलाही होकार आणि नकार करणार नाही. म्हणजे आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपला अंतरात्मा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून त्या अंतरात्म्याला अनुलक्षून योग्य निर्णयाचा भाव हा या ठिकाणी आहे. म्हणून अंतरात्म्याच्या ठिकाणी महाराजांचं अस्तित्व आहे. कालही बघितलं, अजूनही पुढे दोनदा महाराजांनी हृदयस्थ हा शब्द वापरलेला आहे. माझ्या हृदयामध्ये महाराज असणं, माझ्या अंतःकरणामध्ये महाराज असणं म्हणजे एक प्रकारानं त्यांचा आणि माझा एक भाव तयार होणं आहे. आणि म्हणून ते जे बोलतात, ते जे मार्गदर्शन करतात, ते नेहमीच आपल्या हिताचं आहे. म्हणून बाबांनीही त्यांच्या चिंतनामध्ये अभ्यासाचा भाग म्हणून नमूद केलेला आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या अवघड निर्णय प्रक्रियेचा भाग आपल्या समोर येतो आणि नक्की आपण काय करावं हा संभ्रम आपल्याला निर्माण होतो, तिथे आपल्या सद्गुरूंचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी अत्यंत मोलाचं असतं. मग हे मार्गदर्शन कसं घ्यायचं? बाबांनी दोन मुद्दे आपल्या समोर ठेवलेले आहेत. एक आहे की स्वतः महाराजच असं म्हणालेले आहेत, मला काही सांगावं असं ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही मारुती रायाला ते सगळं निवेदन करा, मला ते समजेल. म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं मारुतीसमोर उभं राहावं, कारण महाराज साक्षात हनुमंताचे अवतार आहेत. म्हणजे त्यांना हनुमंताला सांगितल्यानंतर आपोआप ते महाराजांपर्यंत पोचतं. मग कुणाच्या तरी माध्यमातून महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा आपल्याच मनामध्ये काही एक भाव येतो की नाही, हे असं नाही, आपण असं करू. आणि दुसरा मार्ग आहे जो वंदनीय तात्यासाहेबांनीही त्यांच्या आठवणींमध्ये नमूद केलेला आहे
की ज्या वेळेला अत्यंत अवघड असा प्रश्न आपल्या समोर आहे आणि निर्णयाच्या बाबतीमध्ये आपण संभ्रमित आहोत, त्यावेळेला रात्री झोपण्यापूर्वी आपण महाराजांच्या समोर उभं राहावं, त्यांना समग्र निवेदन करावं आणि तुम्ही जे मला मार्गदर्शन कराल त्याप्रमाणे मी पुढे वागतो किंवा निर्णय घेतो हा भाव कथन करावा आणि आपण झोपी जावं. सकाळी जागं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये येणारा जो पहिला विचार आहे तो विचार महाराजांना निवेदन केलेल्या विचाराशी निगडित आहे. मनाची ही एक बैठकच आपल्यामध्ये अशी आहे की तुम्ही जे काही मनामध्ये आणता ठरवता ते आपोआप तुम्हाला त्या अनुषंगानं घडतं. अनेकांचा आपल्यामधला अनुभव आहे. रात्री झोपताना तुम्ही जर म्हणालात की नाही मला 4 वाजता उठायचं आहे, 5 वाजता उठायचं आहे, तुम्हाला बरोबर 4ला 5 कमी असताना जाग येते. तुम्ही घड्याळाचा गजरही लावू नका. ते आतलं मन जे आहे ते आतलं मन तुम्हाला बरोबर जागं करतं. म्हणून महाराजांनी आम्हाला वारंवार सांगितलं की रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही नाम घ्या, म्हणजे सकाळी उठल्यानंतरही आपोआप ते नाम तुमच्या मुखामध्ये येतो आणि ती नामाची गाडी दिवसभरासाठी सुरू राहते. याचा अर्थ असा आहे की झोपताना मी नाम घेतलं आणि रात्रभर मी झोपलो होतो, पण तो नामाचा भाव अंतःकरणामध्ये महाराजांनी जागा ठेवला होता आणि ते जागेपण सकाळी उठल्यावर माझ्यासमोर आलं. म्हणून हा श्रद्धेच्या अनुषंगानं येणारा भाव आहे. म्हणून कुणाच्या नाही कुणाच्या द्वारा मार्गदर्शन होणं, स्वप्नाच्या द्वारा महाराजांनी आम्हाला मार्गदर्शन करणं किंवा मानसपूजेची आपल्याला सवय असेल तर मानसपूजेमध्ये महाराजांनी मार्गदर्शन करणं, हा माझं बोलणं म्हणजे अशारीर वाणी. आणि ही अशारीर वाणी मला जर कळून घ्यायची असेल तर महाराज म्हणाले ती ऐकायला येण्यास हृदयात नाम स्थिरावणे जरुरीचे आहे. महाराजांनी माझ्याशी बोलावं, ते जे बोलतात ते मला लक्षामध्ये यावं, समजावं, अशा रीतीचा भाव जर मला सिद्ध करायचा असेल तर माझ्या हृदयामध्ये नाम स्थिर होणं महत्त्वाचं आहे. 15व्या अध्यायातही भगवंतांनी म्हटलेलं आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. सगळ्यांच्याच हृदयामध्ये मी आहे. जे कोणी त्याला पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो हृदयस्थ परमात्मा अनुभवता येतो. आणि म्हणून 18व्या अध्यायातही पुढे भगवंताने अर्जुनाला म्हटलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. अंतर्यामी रूपानं असणारा हा परमात्मा, तो हृदयस्थ परमात्मा हे खऱ्या अर्थानं आपलं स्थान आहे. आज आपण भेटल्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क ठेवायचा असेल तर आपण असं म्हणतो, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुमचा पत्ता द्या. आम्हाला जर समोरच्याचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे, पत्ता हवा आहे, तसा हा परमात्मा, तसे माझे सद्गुरू, माझे महाराज मला जर अनुभवायचे असतील, संपर्क ठेवायचा असेल तर माझ्या हृदयामध्ये मला नाम स्थिर करायचं आहे. हे नाम हृदयामध्ये स्थिर करणं
आणि त्यातून महाराजांची अशरीरवाणी समजून घेणं म्हणजे आपण नक्की काय करायचं ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊया. जानकी जीवनस्मरण